श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नारळी पौर्णिमा हा सण समुद्रदेव वरुण यांना समर्पित आहे। श्रावण पौर्णिमेला खास करून कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरा करतो। नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्रमेची रात्र। या दिवशी सर्व कोळी बांधव समुद्र किनाऱ्यावर आपली बोटी सजवतात, उपवास करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवाची पूजा करतात। यामार्फत ते आपल्या सुरक्षिततेसाठी आणि वर्षभर त्यांच्या मासेमारीवर चालणारा उदरनिर्वाह कायम टिकून राहण्यासाठी आशीर्वाद मागतात। यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी 1:24 संपणार आहे। प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगळे असते। नारळी पौर्णिमा ही खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते। या दिवशी अनेक लोक व्रत देखील करतात आणि या व्रतामध्ये फक्त नारळापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन हे केलं जातं। धार्मिक मान्यतानुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। या दिवशी चंद्रदेवासह महादेव, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या कुलदेवीची आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे। पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। श्रावण पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान केल्याने आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने प्रचंड आध्यात्मिक लाभ होतो। असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान असंख्य आशीर्वाद देते आणि एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर ओवाळून टाका। फक्त ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे सर्व दोष आहेत, अडचणी आहेत, विघ्न आहेत ते दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर आपल्या मुलांवर कोणती वस्तू उतरवून टाकायचे, कोणत्या वेळेत उतरवून टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावास्या आणि पौर्णिमा आली की आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, चिडचिड होते, आजारपण येतं। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्याचा परिणाम जो आहे ती लहान मुलं, बाधित व्यक्तींवर फार लवकरच होत असतो। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही। जर तुमची मुलं वारंवार चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, आजारी पडत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये किंवा मुलांमध्ये असणाऱ्या दोषांमुळे। आता दोष म्हणजे काय? जर कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ दोष असेल किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण ह्या होत असतात। आणि ह्या काही विशेष तिथी आहेत, या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपण कधी करू शकतात? तर पौर्णिमा जी आहे ती आज म्हणजे 8 ऑगस्टला दुपारी 2 वाजल्यानंतर प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे 9 ऑगस्टपर्यंत दुपारी असणार आहे। म्हणून तुम्ही एकतर हा उपाय आज करू शकता। जर काही कारणास्तव तुम्हाला हा उपाय आज करणं शक्य नाही झालं तर तुम्ही हा उद्या सकाळीसुद्धा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे। जेव्हा भात आपण शिजवणार आहे तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही, नुसताच भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता जर तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 वाटी भात शिजवायचा आहे, तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वाटी भात हा शिजवायचा आहे।
भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे। भात थंड झाला की त्यावर आपल्याला 1 चमचाभर दही ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी त्या भातावर टाकायची आहे। त्याचबरोबर 1 लाल मिरची देठासकट आपल्याला टाकायची। अशा प्रकारे आपल्याला हा उतारा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं। बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला असेल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आणि हा जो भात आहे तो आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचा। उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या उतार्यासोबत माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट, विघ्न, दोष, करणी बाधा, नजरबाधा निघून गेलेली आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे। आता तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला हा 1 उतारा तयार करायचा आहे। तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलाकरता तुम्हाला वेगवेगळा उतारा हा तयार करायचा आहे। एका मुलावरनं उतरवलेला भात तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही। एकदा भात उतरवला की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे। आता हा भात तुम्ही एकतर तुमच्या टेरेसवर ठेवू शकता किंवा तुमच्या घरासमोर एखादं झाड असेल किंवा अगदी तुमच्या अंगणामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे, जिथे पशुपक्षी कीटक येतील आणि हा भात खातील। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी किंवा अगदी तुम्ही उद्या सकाळी केला तरीही चालणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही व्हायला लागते। म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।